हाय नमस्कार मंडळी. चला आम्ही चाललो काशीला. ब्लॉग आत्ता सुरुवात करतोय. आता आम्ही पोचलो संभाजीनगरला. चला फायनली आम्ही नागपूरला पोचलोय. नागपूर अजून इथून एक साधारण 20 ते 25 किलोमीटर आहे. 10चा एव्हरेज देते. हाती पोसाचा तर एव्हरेजचा विचार नाही करायचा ना शेट. काशी विश्वनाथ पोचलेलो आम्ही. माझा सेकंड टाइम आहे काशी विश्वनाथ. आणि तुम्ही दर्शन घ्या. तुम्ही दर्शन घेऊ शकता काशी विश्वनाथचे. हाय नमस्कार मंडळी. चला आम्ही चाललो काशीला. ब्लॉग आत्ता सुरुवात करतोय. आता आम्ही पोचलो संभाजीनगरला. आणि जवळजवळ तिथे जाणं चावी ही माझी किशन. छत्रपती संभाजीनगरला पोचलो आम्ही. जवळजवळ 3 तासाचा प्रवास. निघालो खूप लवकर होतो पण लेट झाला. आणि आता पोचलो संभाजीनगरला. 250 किलोमीटर आलो आम्ही 2 तासामध्ये. सो अजून पुढं नागपूरला जायचं आहे. नागपूर अजून इथून 400 किलोमीटर आहे. ओके किती वाजेपर्यंत पोचतोय. चला आता जेवण करूया. जेवण घेऊन आलं आम्ही घरनं. सो पहिला जेवू आणि मग पुढचा प्रवास करू. आता वाजले 11:30. चला फायनली आम्ही नागपूरला पोचलो आहे. नागपूर अजून इथून एक साधारण 20 ते 25 किलोमीटर आहे. आणि 9 वाजता आम्ही लागलो होतो समृद्धी महामार्गाला. सो आता वाजलेत रात्रीचे 4 वाजलेत. 4 म्हणजे 7 तासामध्ये 750 किलोमीटर आम्ही क्रॉस केलेलं आहे. आणि अजून आम्हाला 800 किलोमीटर जायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला 12 तास लागते. 13 तास लागणार आहे. म्हणजे किती अंतर डिस्टन्स वाचतंय समृद्धी महामार्गामध्ये ते तर बघितलं असेल तुम्ही टायमाच्या हिशोबाने. चला आता थोडंसा पेट्रोल आणि गाडीमध्ये डिझेल भरतोय. आणि बाकीचे चहा वगैरे प्यायला गेलेत. ते आले की आपण निघूया इथून. चला फायनली सेकंड फिलअप 5999चा डिझेल बसला आहे. 66 लिटर आला आहे. पहिले पण एवढाच बसला होता. टोटल 12,000 रुपयाचा डिझेल झाला गाडीमध्ये. आणि गाडी 10चा एव्हरेज देते. हाती पोसाचा तर एव्हरेजचा विचार नाही करायचा ना शेट. हाथी घेऊन आले. हाथी की सवारी कर रहे हम. फुल ड्रायव्हिंग 700 किलोमीटर. ते सुद्धा नॉनस्टॉप 7 तासामध्ये. तासाला 100 किलोमीटर कट होतो. आता निघूया पुढे. चला पुढे असते अशी कमी आहे. पुढे कमी लफडा आला फास्टॅगच्या रिचार्जमध्ये प्रॉब्लेम झाला. आणि समृद्धीचा फास्टॅग कट झाला. त्याच्यानंतर बॅलन्स लो दाखवायला लागला. आणि ज्याची गाडी आहे ज्याचा फास्टॅग आहे तो आता फोन उचलत नाही या टायमाला. सो नवीन फास्टॅग बनवूया आणि पुन्हा प्रवास करूया. कारण 160चा एक टोल होता त्याला 320 लागले. 170चा टोल होता त्याला 340 लागले. 660 रुपये तर एक्स्ट्रा गेलेले आहेत. पहिला फास्टॅग बनवू आणि मग पुढे जाऊ. चला फायनली सगळे झोपलेत आणि मी ड्रायव्हिंग करतोय. गाडी चालवणार किती विश्वास असू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण. सगळेच्या सगळे झोपले.
फायनली नाश्ता आलेला आहे. नाश्ता करू. पराठा आलेला आहे. गाइस जब मैं नाश्ता करना है. गुड मॉर्निंग. पराठा यहाँ का स्पेशल. टुडे स्पेशल. यस. क्या ऐसा किया ना. अरे बाबा. छोले भटूरे यहाँ का स्पेशल डिश. ब्यूटीफुल. वाह. चना मसाला. चला मंडळी, बाबा हॉटेलला जेवलो. जेवण खूप छान होता. कन्हैया ट्रेडर्स बाबा हॉटेल मार्केटमध्ये आम्ही. खूप छान जेवण होतं. आता निघतो आम्ही पुढच्या दिशेने. वाराणसीमध्ये एंट्री. वाराणसीला पोहोचले आणि आमचा रूम आहे. म्हणजे हॉटेल आहे हा. सुंदर प्रतिमा. आणि इथून रूम आहे. आमचा रूम आहे. त्याची कॉस्टिंग आम्हाला पडली 3000 रुपये. 6 बेड प्लस फॅट. जवळजवळ 23 तास प्रवास करून आम्ही 1500 ते 1600 किलोमीटर पोहोचलेलो आहे. खूप थकवा वाटतंय सध्या. आंघोळी वगैरे करूया मग फ्रेश होऊया. वाराणसीमध्ये एंट्री. वाराणसीला पोहोचले आणि आमचा रूम आहे. म्हणजे हॉटेल आहे हा. सुंदर प्रतिमा. आणि इथून रूम आहे. आमचा रूम आहे. त्याची कॉस्टिंग आम्हाला पडली 3000 रुपये. 6 बेड प्लस फॅट. जवळजवळ 23 तास प्रवास करून आम्ही 1500 ते 1600 किलोमीटर पोहोचलेलो आहे. खूप थकवा वाटतंय सध्या. आंघोळी वगैरे करूया मग फ्रेश होऊया. मंदिराच्या दिशेने चाललो आहे आम्ही रूमवरून निघून. बघूया मंदिराकडे थोडा फेरफटका मारूया आणि मग घाटाकडे जाऊया आणि मग रूमवरती जाऊया. जेवण करू. काशी विश्वनाथ पोचलेलो आम्ही. माझा सेकंड टाईम आहे काशी विश्वनाथ. आणि तुम्ही दर्शन घ्या. तुम्ही दर्शन घेऊ शकता काशी विश्वनाथचे. शिवलिंग आहे आतमध्ये. आणि ज्योतिर्लिंगामधला एक ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ. खूपच सुंदर. असं म्हणणं आहे की जो इथे मणिकर्णिका घाटावरती मृत्यू जाळतात तो मोक्षाला जातो करून. चला चाट खाऊया. चला मंडळी, कालच्या प्रवासापासून आज आम्ही पोचलेलो आहे. रूम वगैरे घेतलेला आहे आणि आता झोपायची तयारी आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय. गुड नाईट.